नमस्कार, मी कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, स्पॉन्जी आणि तोंडात टाकताच विरघळणारं कॅरमेल ब्रेड पुडिंग। फक्त काही साध्या साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने ही चविष्ट मिठाई तयार होते। घरात उरलेल्या ब्रेडपासून अशी भन्नाट रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी मी 6 ब्रेड घेतलेले आहेत, ब्राउन ब्रेड घेतलेले आहेत, 5 चमचा साखर, वेलची पूड अर्धा चमचा घेतली आहे, 1 वाटी दूध, 2 अंडी फोडून घेतलेली आहेत आणि कॅरमेल बनवण्यासाठी मी 4 चमचे साखर घेतलेली आहे। इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये ब्रेड टाकायचे आहेत आणि ब्रेड मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत करून। इकडे मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 2 आपण अंडी जी फोडून घेतलेली आहेत ती टाकायची आहेत। साखर घेतलेली आहे 5 चमचा, ते टाकायची आहे, वेलची पूड टाकायची आहे आणि व्यवस्थित असे हे अंड्यामध्ये मिक्स करून साखर वितळून घ्यायची आहे। बघा, साखर व्यवस्थित अशी वितळली की त्यामध्ये दूध टाकायचं आहे, दूध पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ब्रेडचा आपण जो मिक्सरला चुरा करून घेतलेला आहे मिक्सरमधून तो टाकायचा आहे। थोडा थोडा करून टाकून व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये ब्रेड व्यवस्थित असे या मिश्रणामध्ये मिक्स करून झाले की 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण साखरेचं कॅरमेल बनवून घेऊ। कॅरमेलसाठी जी आपण 4 चमचे साखर ठेवलेली आहे ती त्या भांड्यामध्ये टाकायची आहे। गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवून ते भांडं गॅसवरती ठेवायचं आहे आणि साखर वितळून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 चमचे छोटे पाणी टाकायचं आहे। साखरेचं कॅरमेल बनवताना या पद्धतीने असं डार्क ब्राऊन झालं पाहिजे। इकडे आता ब्रेड पुडिंग बनवायला घ्यायचं आहे, त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती कढईमध्ये थोडं पाणी टाकून गरम करत ठेवलेलं आणि त्यामध्ये मी ट्रे ठेवलेला आहे। पाणी थोडं गरम व्हायला द्यायचं आहे। इकडे आता ह्या मिश्रणाला साधारण 10 मिनिटं होत आलेली आहेत। आपण जे आता साखरेचं कॅरमेल बनवून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे। थोडं याला असं टॅप करून घ्यायचं आहे आणि ब्रेड पुडिंग कढईमध्ये बनवण्यासाठी ठेवून देऊ। मंद आचेवरती झाकण ठेवून 30 ते 35 मिनिटं साधारण लागतात। हे बघा, कॅरमेल ब्रेड पुडिंग आपलं बनवून तयार आहे। त्यासाठी आपण चेक करूया सुरीच्या साहाय्याने। बघा, असं चेक करून घ्यायचं। बघ, क्लीन येते। मला साधारण 30 मिनिटं लागलेली आहेत बरोबर। आता हे काढून घेऊ आणि थोडं 10 मिनिटं थंड व्हायला द्यायचं आहे। हे बघा, थंड झालेलं आहे। आता हे एका ताटामध्ये या पद्धतीने असं काढून घ्यायचं आहे ओतून। थोडंसं असं टॅप करून भांड्याला ब्रेड पुडिंग ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं आपलं कॅरमेल ब्रेड पुडिंग तयार आहे। या ब्रेड पुडिंगचा सुंदर कॅरमेल फ्लेवर, मऊ टेक्स्चर आणि अप्रतिम चव सर्वांनाच खूप आवडेल। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।